विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलवर आज आपण बघणार आहोत की महापारेषणमध्ये रिसेंटली मी तुम्हाला महापारेषणच्या सिरीजमध्ये एक व्हिडिओ दिलेला होता। त्यामध्ये महापारेषणमध्ये जे काही अपडेट्स आहेत ते वरच्यावर मी तुम्हाला देत राहतोय। सध्या जे काही सर्क्युलर महत्त्वाचे सर्क्युलर येत आहेत ते, तर त्यामध्ये मधल्या पिरियडमध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT रिलेटेड एक जॉब वॅकन्सीचं जे एक छोटंसं अपडेट होतं, महत्त्वाचं अपडेट होतं, त्यावर मी तुम्हाला फोकस करून तुम्हाला त्याची माहिती दिली। तर त्या रिलेटेड जे काही याच्या आधी आपण व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलची जी काही असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट निघते त्याचं सिलेबस, त्याचं सॅलरी पॅटर्न, त्याचं कट ऑफ, त्याचं एक्झाम पॅटर्न वगैरे आणि त्याचे रेफरन्स बुक्स यावर मी संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इलेक्ट्रॉनिक्स आणि IT किंवा CSE म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या बेसिसवर ज्या काही वॅकन्सी निघतात, जसं असिस्टंट इंजिनियर आणि ITच्या बेसवर जे आहेत असिस्टंट प्रोग्रामर वगैरे, तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। खरं तर महावितरणमध्ये फक्त इलेक्ट्रिकल बेस जे BE असतात, BE इलेक्ट्रिकल, त्यांच्यावर ते असिस्टंट इंजिनिअरच्या वॅकन्सी भरतात, इलेक्ट्रॉनिक ते अलाउ करत नाही। परंतु महाजेनकोमध्ये किंवा मग आपल्या महापारेषणमध्ये ते असिस्टंट इंजिनिअरला इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्सला अलाउ करू शकतात। तर त्याचा रेफरन्स घेऊनच आपण इथे माहिती देतो आहे पूर्ण, आणि जे काही आहे ते माझ्या अनुभवावर मी माहिती इथे देत असतो। आणि IT रिलेटेडचं कन्फर्म आहे, त्यामध्ये सेपरेट वॅकन्सी निघतात, जशी सेपरेट सिव्हिलची वॅकन्सी येते तशी ITची सेपरेट असिस्टंट प्रोग्रामरची वॅकन्सी महावितरण आणि महापारेषण दोन्ही डिपार्टमेंटमध्ये, दोन्ही कंपनीमध्ये निघत असते। ठीक आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे ट्रान्सकॉमच्या सिरीजमध्ये आपण इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल बेस म्हणजे इंजिनिअरिंग बेस ज्या काही पोस्ट असतात असिस्टंट इंजिनिअरची, त्याबद्दल मी माहिती दिलेली आहे तुम्हाला पूर्ण जे काही आहे ती। आणि आज आपण बघणार आहोत की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन और IT और CSE म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या बेसिसवर, या क्वालिफिकेशनच्या बेसिसवर, म्हणजे डिग्री इन म्हणजे BE आपण म्हणू, BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन IT और CSEच्या बेसवर ज्या पोस्ट निघतात त्याची माहिती आपण इथे घेणार आहोत। तर मी यामध्ये एक क्लिअरिफिकेशन द्यायचा प्रयत्न करतो इथे की महाडिस्कॉममध्ये इलेक्ट्रॉनिक बेस वॅकन्सी निघत नाही, फक्त इलेक्ट्रिकल ते मागतात असिस्टंट इंजिनिअरसाठी। आणि महाट्रान्सकॉममध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर ते मधल्या पिरियडमध्ये त्यांनी ते घेत नव्हते, परंतु आता ते ॲड आल्यावर कळेल, परंतु इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग असं ते म्हणू शकतात, इलेक्ट्रॉनिक और टेलिकम्युनिकेशन। ठीक आहे। आणि IT और CSEची जी पोस्ट असते ती वेगळी असते। तर पोस्टबद्दल बघा, ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर हे इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रिकल रिलेटेड राहते किंवा सिव्हिल राहते, आणि असिस्टंट प्रोग्रामर हे जे राहते ते IT बेसवर किंवा CSE बेसवर राहते इंजिनिअरिंग, जे BE IT और BE CSE म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या बेसवर राहते। तर यामध्ये बघा, असिस्टंट इंजिनियर प्रोग्रामर, ऑब्लिक प्रोग्रामर, ANTC और IT आपण क्वालिफिकेशनची माहिती घेणार आहोत, एज लिमिटची माहिती घेणार आहोत, सॅलरी स्केलची माहिती घेणार आहोत, एक्झाम पॅटर्न, कट ऑफ आणि सिलेबस। ठीक आहे, याबद्दल माहिती घेणार आहोत आपण आज डिटेल। तर बघा, क्वालिफिकेशन BE और BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन और IT इंजिनिअरिंग और कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे सेमच आहे। ठीक आहे, हे इथे चालेल तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड ITच्या याच्यावर। त्यानंतर एज लिमिट बघा 35 आहे, ओपनसाठी कॅटेगरीसाठी 40 आहे। तर त्यामध्ये जर ट्रान्सकोने ऑलरेडी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की जर म्हणजे आता पुढे ॲड आली 2022 डिसेंबरपर्यंत, तर एज 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष इथे शिथिलता मिळेल, त्यामुळे ओपन टू एज लिमिट 36सुद्धा इथे होऊ शकतं। ठीक आहे, ॲड आल्यावर ते कळेल। त्यानंतर बघा, सॅलरी स्केल जी आहे ती फर्स्ट इयर ट्रेनिंग पिरियड राहतं, त्यामुळे 22,000 पर मंथ असतं। त्यानंतर जे काही 1 वर्षानंतर तुमचं एक परमनंट तुम्ही होऊन जातं, त्यामध्ये तुम्हाला 49,000 बेसिक प्लस DA प्लस TA प्लस HRA प्लस अदर अलाउन्सेस असं धरून 65च्या अराउंड तुमची सॅलरी होते दोन्ही पोस्टसाठी। ठीक आहे। त्यानंतर एव्हरी इयर ॲटलीस्ट 2 टाइम्स हाईक मिळते DAमध्ये, आणि प्लस इन्क्रीमेंट तुमचं कंपल्सरी ज्या दिवशी तुम्ही जॉईनिंग करता तर नेक्स्ट इयरला त्याच दिवशी तुमचं इन्क्रीमेंट होतं, तर ते काहीतरी 1 ते 1,500मध्ये इन्क्रीमेंट होतं, पोस्टनुसार ते असते। तर आपण 1,500पर्यंत मिनिमम हाईक म्हणजे इन्क्रीमेंट हे वाढेल, बाकी DA वाढेल ते वेगळं। ठीक आहे। एक्झाम पॅटर्न बघा, इथे एक्झाम पॅटर्नमध्ये टोटल 150 मार्क्सची ही टेस्ट राहते, ऑनलाईन टेस्ट और ऑफलाईन टेस्ट जे काही राहील ती ॲड आल्यानंतर ते कळेल। आणि क्वेश्चन्स राहतात 130, त्यामध्ये 120 मिनटं म्हणजे 2 तास तुम्हाला वेळ मिळतो मित्रांनो। त्यामध्ये टेक्निकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक जर तुमचं हे असेल असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट असेल तर इलेक्ट्रॉनिक, आणि कॉम्प्युटर प्रोग्रामरची पोस्ट असेल तर IT इंजिनिअरचे जे सिलेबस आहे तर त्या बेसवर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन राहतात 50 प्रश्न 110 मार्काला, म्हणजे 2.2चा रेशो राहतो इथे। त्यानंतर बघा, रिझनिंग 40 प्रश्न 20 मार्क, ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क, मराठी 20 प्रश्न 10 मार्क, असं एकूण 130 क्वेश्चन्स 150 मार्काची ही टेस्ट राहते मित्रांनो। त्यामध्ये 150 150 विल गेट कन्वर्टेड इंटू 100 मार्क्स। ठीक आहे,
तर त्यामध्ये बघा तुमचं जे काही 150 पैकी जे स्कोर राहतो त्याला 100%मध्ये कन्वर्ट करून त्याचा मेरिट लिस्ट लागत असतो किंवा मेरिट लिस्ट लागत असते. तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क जाईल किंवा एक प्रश्न चुकला तर 0.25चे मार्क तुमचे जातील. ठीक आहे, तर हे सगळ्या ठिकाणी एकच सेमच आहे ही जी प्रोसिजर आहे ही. त्यानंतर कट ऑफ जो आहे तो ॲप्रॉक्सिमेट आपण 60 इथे दिलेला आहे. तर यामध्ये बघा 55 to 65च्या रेंजमध्ये कट ऑफ असतो, परंतु आपण अंदाजे घेतलेला आहे तो 60 घेतलेला आहे, तो 1-2% कमी जास्त होऊ शकतो, हा कन्फर्म आहे. ठीक आहे, दोन्ही पोस्टसाठी. त्यानंतर बघा सिलेबसमध्ये आपण बघणार आहोत की टेक्निकल सिलेबसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचा जो सिलेबस आहे, मी इथे एक ढोबळमानाने सिलेबस काढलेला आहे. तर डिटेलमध्ये काढायचा थोडंसं मी इथे प्रयत्न केलेला आहे. यामध्ये बघा नेटवर्क थिअरी, कंट्रोल सिस्टीम, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, सिग्नल अँड सिस्टीम्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स महत्त्वाचं आहे, कम्युनिकेशन सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अँड सर्किट, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड डिव्हाइसेस, एनर्जी कन्व्हर्सेशन, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट अँड मेजरमेंट्स. त्यानंतर मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ट्रबल शूटिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंटेशन. ठीक आहे, हे यावर समजा नियर अबाउट साधारण आपण असं करू की एक 90% इथे कन्फर्म आहे, 10%मध्ये ते इतर काही पण विचारू शकतात टेक्निकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर IT चा सिलेबस बघू मित्रांनो. यामध्ये बघा कॉम्प्युटर आर्किटेक्चर अँड हार्डवेअर मेंटेनन्स, ऑफिस ऑटोमेशन टूल्स, इंटरनेट अँड वेब टेक्नॉलॉजी, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम महत्त्वाचा आहे टॉपिक हा, ऑपरेटिंग सिस्टीम महत्त्वाचा आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये बऱ्यापैकी ते काही विचारू शकतात, त्यामुळे तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. वेब डेव्हलपमेंट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड IT लॉज, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. त्यानंतर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग युजिंग पायथन, हे सध्या लेटेस्ट असल्यामुळे यावर ते विचारू शकतात. क्लाउड कॉम्प्युटिंग, त्यानंतर थिअरी ऑफ कॉम्प्युटेशन, हे महत्त्वाचं आहे. डिजिटल लॉजिक अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड आर्किटेक्चर, हे महत्त्वाचं आहे. कॉम्प्युटर नेटवर्क्स. ठीक आहे, हे एक तुम्हाला एक मी इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की MSCBसाठी यावर एक्सपेक्टेड क्वेश्चन ते विचारू शकतात, IT आणि इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड. त्यानंतर बघू आपण सिलेबस रिझनिंगमध्ये अरिथमॅटिक रिझनिंग, सिलोजिझम, इनपुट आउटपुट, डेटा सफिशियन्सी, फिगरेटिव्ह क्लासिफिकेशन, लॉजिकल वेन डायग्राम्स, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, नंबर अँड टाईम सिक्वेन्स टेस्ट, डायरेक्शनल टेस्ट, अल्फाबेट टेस्ट, इनइक्वेलिटी, ॲनालॉजी, नॉन वर्बल सिरीज, क्यूब्स अँड डायस, सिटिंग अरेंजमेंट, पझल रँकिंग. ठीक आहे, हे राहील तुमचं रिझनिंगबद्दल जे आपले 40 प्रश्न असतात ते. ॲप्टिट्यूडमध्ये नंबर सिस्टीम, रेशिओ अँड प्रपोर्शन, ॲव्हरेज, पर्सेंटेजेस, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स, डिस्टन्स, टाईम अँड डिस्टन्स, HCF, LCF, सिम्प्लिफिकेशन, टाईम अँड वर्क, डेटा इंटरप्रिटेशन. त्यानंतर मिक्सचर्स अँड एलिगेशन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, पार्टनरशिप्स, डिस्काउंट्स, प्रॉफिट अँड लॉस, क्लॉक्स अँड कॅलेंडर्स, बोट अँड स्ट्रीम्स. हे ठरलेलं आहे मित्रांनो, याच बेसिसवर तुमचे असतं. हे 4ही पोस्टसाठी सेमच आहे हा सिलेबस. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT साठी. ठीक आहे, मराठीमध्ये बघा समार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, अशुद्ध व शुद्ध शब्द, विरामचिन्हे, शुद्ध लेखन, अलंकारिक शब्द, शब्दांच्या जाती, संधी, अलंकार, प्रयोग, वृत्ते, समास, वाक्यांचे प्रकार. ठीक आहे, त्यानंतर शब्दसिद्धी, काळ, वचन, विभक्ती, अव्यय. ठीक आहे, यामध्ये हे मराठीमध्ये विचारू शकतात. जे 10 मार्कांचं राहते, 20 प्रश्न असतात. आणि बघा आता तुम्हाला इथे मी थोडंफार बुकचं माहिती देतो आहे. त्यामध्ये ॲप्टिट्यूड रिझनिंग जे आहे ते मास्टर रिझनिंग अरिहंतचं येतं, ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये येतं. त्यानंतर अनिल अंकलगी, RS अग्रवाल हे बेस्ट आहे. RS अग्रवाल आपल्या असिस्टंट इंजिनिअरसाठी हे बेस्ट आहे. रॅप्टी आणि रिझनिंगसाठी. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे आणि वाळंबे, मोरा वाळंबे यांचं एक बुक येतं, ते मराठीसाठी. ठीक आहे, तर मित्रांनो जे काही टेक्निकलचं जे रेफरन्स बुक मी तुम्हाला दिलेलं नाही आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि ITचे, कारण त्याचा सिलेबस एका बुकमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तसं एक हँडबुक येतं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं आणि ITचं सुद्धा एक हँडबुक येतं, तर त्यामध्ये तुम्ही ते रेफर करू शकता. परंतु एक स्पेसिफिक बुक सांगणं इथे जरा कठीण आहे, कारण हे सिलेबस असं वाईड आहे, त्यामुळे वेगवेगळ्या बुकमधून तुम्हाला वेगवेगळे टॉपिक तिथे रेफर करावं लागेल. तर करतो मित्रांनो की तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. माझे जे विद्यार्थी मित्र आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि IT रिलेटेड ज्यांनी BE केलेलं आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. IT रिलेटेड किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ज्यांनी केलेलं आहे त्यांचं कन्फर्म आहे, त्यांना पुढचे रिक्रुटमेंट येतीलच. त्यामध्ये असिस्टंट प्रोग्रामरची वॅकन्सी, सेपरेट वॅकन्सी निघते दोन्ही कंपनीमध्ये, महावितरण, महापारेषणमध्ये, जनरेशनमध्ये सुद्धा निघते. परंतु इलेक्ट्रॉनिकचं थोडंसं ॲड आल्यावरच ते कन्फर्मेशन येईल. परंतु जर त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकलचं ते कंपल्सरी ते असतंच, त्यामध्ये ते घेतातच. परंतु इलेक्ट्रॉनिकला ते अलाउ करतील की नाही थोडाफार शंका आहे. परंतु जे काही आता त्यांनी सर्क्युलर दिलं होतं मी त्यावर तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे. माझे जे रेग्युलर सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर आहे ते वरचे व्हिडिओ त्यांना मिळत असतात, ते अपडेट्स ते मिळत असतात.
त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल आजच्या व्हिडिओमध्ये असं मी गृहीत धरतो. आणि या रिलेटेड जे काही पुढचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतीलच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर माझ्या अनुभवावरून जे काही तुम्हाला मी माहिती देत असतो तुम्हाला मिळत राहील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि इतर तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मिळेल. धन्यवाद मित्र.